व्हेज फ्राईड राईस ही रेसिपी तुम्हाला रेस्टॉरंटसारखी कशी बनवायची ते मी आज सोप्या पद्धतीने दाखवणार आहे. नक्की ट्राय करा. लगेच होणारी रेसिपी आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर आपल्याला त्यासाठी भाज्या लागणार आहेत आणि बासमती तांदूळ लागणार आहे. तर पिवळ्या कलरचा जो बासमती तांदूळ येतो तो जुना असतो, तो शक्यतो घ्या. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या लागणार आहेत ते मी तुम्हाला दाखवते. कोणत्या भाज्या लागणार आहेत, सोपी पद्धत आहे. 15-20 मिनटातच ही रेसिपी तयार होते. तर आपण आलं लसूण घेतलं आहे आणि तो बारीक असा चिरून घेतलेला आहे. कोबी बारीक उभा कापून घेतलेला आहे. गाजर एक उभा कापून घेतलेला आहे. हिरवी मिरची 2 बारीक चिरून घेतले आहेत. कांद्याची पात घेतली आहे. त्याचे कांदे मी 4-5 असे कापून घेतलेले आहेत. बघा, याप्रमाणे बारीक चिरून घ्यायचे. कांद्याची पात बारीक करून घेतलेली आहे. आता हे सर्व साहित्य आपल्याला लागणार आहे. याप्रमाणे तुम्ही सर्व साहित्य त्यामध्ये घालून घ्या. याच्यामध्ये सिमला मिरची घातली तरी चालेल. तर मी कांदा, कोबी, गाजर, हिरवी मिरची, आलं लसूण आणि कांद्याची पात हे कापून घेतलेलं आहे. आता फोडणीसाठी मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेलामध्ये मी आलं लसूण आणि मिरची पहिल्यांदा टाकणार आहे. आणि थोडंसं लालसर झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे. कांद्याच्या पातीतलाच मी कांदा घेतला आहे. 4 मिडियम आकाराचे कांदे आहेत. याप्रमाणे ते कांदे मी टाकून घेतलेले आहेत आणि थोडेसे मऊसर झाल्यानंतर आपण त्यामध्ये भाज्या टाकून घेणार आहोत. बघा, कांदा व्यवस्थित परतून घेतलेला आहे. मऊसर होईपर्यंत परतून घ्या आणि त्यामध्येच आता आपल्याला भाज्या टाकून घ्यायच्या आहेत. भाज्या कोणत्याही तुम्ही टाकू शकता. मी कोबी आणि गाजर घेतली आहे. त्यामध्ये तुम्ही सिमला मिरची, काही जण मटारही टाकतात. तर तुम्ही ही भाजी आपण टाकून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये परतून घेऊया व्यवस्थित. भाज्या व्यवस्थित आपल्याला थोड्याशा वाफेवरच शिजून घ्यायच्या आहेत. तर कांदा, कोबी आणि गाजर मी टाकून घेतलं आहे. कांद्याची पात टाकून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून. आता आपण त्यामध्ये काळी मिरी पावडर घालणार आहे. ती 1 चमचा मी घालून घेतली आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 मिनटं वाफेवर आपण ह्या सगळ्या भाज्या शिजून घ्यायचं आहे. आता मी 100 ग्रॅम बासमती तांदूळ घेतला आहे. तो शिजून घेतला आहे आणि शिजवताना त्याच्यात मीठ घालून घेतलं होतं. तर ते शिजून घेतलेला भात आपण आता त्यामध्ये टाकून घेणार आहोत. आता हे शिजवलेला भात आपण 3 प्लेट टाकला आहे. म्हणजे 100 ग्रॅम तांदळाचा हा भात आहे. हा भात घातल्यानंतर मी डार्क सोया सॉस 1 चमचा घातला आहे. ग्रीन चिली सॉस मी 1 मोठा चमचा घातला आहे आणि रेड चिली सॉस मी 1 मोठा चमचा घातला आहे. हे सॉस घातल्यामुळे रेस्टॉरंटसारखी चव येते. तुम्ही नक्की हे सॉस टाका, म्हणजे तुमचाही फ्राईड राईस असाच तयार होईल. व्हेज फ्राईड राईस असाच. काही टिप्स लक्षात घ्या. आपल्याला भात शिजवताना त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. म्हणजे भाज्यापुरतंच आपण मीठ फोडणीला घातलेलं आहे. त्यामुळे आपण भात शिजवतानाही मीठ घालून घ्यायचं आहे आणि मोकळा होण्यासाठी भात आपल्याला 80% शिजवायचा आहे. कारण भाज्यामध्ये आपण भात घालतो त्यावेळेला 1 मिनटं परत परतून घेतो. त्यामुळे आपण 80% भात शिजवला की मोकळा असा भात तयार होतो आणि रेस्टॉरंटसारखी त्याची चव येते. आता आपल्याला गार्निश करून घ्यायचं आहे. तर कांद्याची पात मी थोडी ठेवली होती, ती मी त्याच्यावर घालून घेतली आहे आणि फक्त 10 सेकंद असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता ह्याप्रमाणे आपला व्हेज फ्राईड राईस तयार झालेला आहे. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब